जर तुमचं वय 30 ते 40च्या मध्ये आहे आणि मी या ज्या 4 गोष्टी सांगत आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर 20 वर्षानंतर तुम्ही तुमच्याच एवढं अर्निंग असणारी व्यक्ती किंवा तुमच्याच वयोगटातली व्यक्ती त्याच्या आणि तुमच्या फायनान्शियल लाईफ मध्ये जर कंपॅरिझन केलं तर तुम्ही त्याच्यापेक्षा 10 टाइम्स पुढे असाल, हे माझं ॲश्युरन्स आहे. काय आहेत त्या 4 गोष्टी? नंबर 1, जेवढा तुमचा मंथली खर्च आहे त्यात मुलाची फीस आली, मेंटेनन्स आला, लाईट बिल आला, ग्रोसरी आली, जे काही तुमचे खर्च आहेत त्याची कमीत कमी पुढच्या 6 महिन्याचं प्रोव्हिजन होईल एवढं तुमच्याकडे बँकेमध्ये FD मध्ये पैसे असले पाहिजे. नंबर 2, तुमचा ॲडिक्वेट टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. ॲडिक्वेट म्हणजे काय? जेवढं तुमचं पर मंथ इन्कम आहे त्याच्या 200 टाइम्स, म्हणजे धरून चाला तुमचं इन्कम 1 लाख रुपये आहे इंटू 200 म्हणजे 2 करोडचा तुमचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. का? त्याचं तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो. धरून चाला पुढे तुम्ही 20 ते 25 वर्ष काम करणार आहात, 1 लाख रुपये तुमचं इन्कम आहे. दुर्दैवाने तुमच्या बरोबर काही बरं वाईट झालं तर तुमच्या फॅमिलीला पुढे 2 करोड रुपये इमिजिएटली मिळतील. ते 2 करोड रुपये जर तुमच्या फॅमिलीने फक्त बँकेत देऊन FD जरी केली तरी आजच्या व्याजाप्रमाणे 6% व्याज जर आपण कन्सिडर केलं तर 2 करोडचे वर्षाला 12 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजे मंथली 1 लाख रुपये तुमच्या फॅमिलीला येत राहतील, जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह चालू शकते. नंबर 3, तुमचा ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. मी एक्झाम्पल वापरतोय, हजबंड, वाईफ आणि 2 मुलं. आजच्या मेडिकल इन्फ्लेशन जर कन्सिडर केलं तर कमीत कमी 25 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स तुमच्याजवळ असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे सेव्हिंग करता आहात त्याच्यावरती गदा येऊ नये. दुर्दैवाने कोण हॉस्पिटलायझेशन झालं तर तो खर्च भागवण्यासाठी तुमची सेव्हिंग ब्रेक करता लागू नये यासाठी तुमचा कमीत कमी 25 लाखाचा मेडिक्लेम असला पाहिजे. नंबर 4, तुमच्या लाईफमध्ये जे 3 मोठे गोल्स आहेत, एक हायर एज्युकेशन ऑफ युअर चाइल्ड, मॅरेज ऑफ युअर चाइल्ड आणि तुमचं स्वतःचं रिटायरमेंट लाईफ, ह्या तिन्ही गोलसाठी तुम्ही लवकरात लवकर SIP सुरू करा, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये त्याची कंपाऊंडिंग होऊन तुमचे रिटर्न्स मोठ्या प्रमाणात येतील आणि ही तुमचे तिन्ही मोठे गोल फुलफिल करून तुम्ही सुखमय फायनान्शियल आयुष्य जगू शकता. जर मी ह्या सांगितलेल्या 4 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने फॉलो केल्या तर मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो, सेम अर्निंग सेम एज असणारी दुसरी व्यक्ती जर तुम्ही 20 वर्षांनी तुमचं फायनान्शियल लाईफ जर कंपेअर केलं तर तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा 10 टाइम्स पुढे असाल. जर या 4 गोष्टींचा प्रोव्हिजन तुम्ही केला असेल तर कमेंटमध्ये 4, 3 गोष्टींचा प्रोव्हिजन केला असेल तर कमेंटमध्ये 3, तुम्ही 2 गोष्टीचं प्रोव्हिजन केलं असेल तर कमेंटमध्ये 2, आणि जर एकच प्रोव्हिजन केले असेल तर कमेंटमध्ये 1 टाईप करा. आणि तुम्ही यापैकी काहीच केलं नसेल तर कमेंटमध्ये 0 टाईप करून मला पाठवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही मला फॉलो करा, माझी व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर करा. धन्यवाद.